नमस्कार मित्रांनो, आज सकाळी गीता ही लवकरच उठली होती. तिने अंघोळ करून देवघरात गेली आणि देवाला मनापासून मनोकामना केली. आज ती देवाकडे स्वतःसाठी काहीच न मागता गालातली गालात हसली आणि देवाकडे प्रार्थना केली की माझ्या पतिदेवाला सुखात ठेव. अशी तिने देवाकडे मागणी केली आणि तिथून थेट स्वयंपाकघरामध्ये गेली. तिने घरातील ओट्याला नमस्कार केला आणि म्हणाली, मला या घरात अन्नपूर्ण बनव. गीताचा लग्नानंतरचा स्वयंपाक आणि घरात पहिलाच दिवस म्हणून आज गीताने काहीतरी गोड करायचे ठरवले होते. तिने आज शिरा बनवायचा ठरवलं, पण तिने याआधी स्वयंपाकघरामध्ये कधीच पाऊल ठेवलेला नव्हता. तिला याची खंत सुद्धा वाटू लागली, पण काही पुढच्या क्षणाला तिला आठवल्यासारखं झालं. गीताने आपल्या जवळचा मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये बघून शिरा बनवला. गीता ही शिरा बनवताना एक एक गोष्ट खूपच काळजीपूर्वक केली, तर इकडे घरातल्यांची सकाळी सकाळी उठण्याची लगबग चालूच होती. सुलभाताई, गीताच्या सासू, त्या स्वयंपाकघरामध्ये सकाळी गडबड चालू असताना त्या गीताकडं स्वयंपाकघराकडं वळाल्या. गीताची सासूबाई किचन रूममध्ये आल्यानंतर तर त्यांना धक्काच बसला, कारण आपली नवीन सूनबाई मोबाईलमध्ये बघून तशीच कृती करत होती. किचनघरमध्ये खूपच राडा पडलेला होता, त्यामुळे सुलभाताईंना थोडंसं वाईट पण वाटलं. सुलभाताई ह्या खूपच निर्मळपणाने स्वयंपाक करायच्या आणि टापटीपपणाने सुद्धा. गीताच्या सासूला कुठंतरी बरं वाटलं, कारण आपली सून आपल्या घरातल्या लोकांसाठी काहीतरी नवीन जेवण्यासाठी बनवत आहे. गीताच्या घरामध्ये एकूण 8 माणसं राहत होती. सुलभाताई घरामध्ये राहता राहता आज 50 वर्ष उलटले होते. सुलभाताईंना सर्वांचे मन आणि हावभाव हे माहिती होतं. कुणाला काय पाहिजे तर कुणाला काय पाहिजे हे त्यांना माणसाच्या चेहऱ्यावरून समजून जायचं. आजपर्यंत सुलभाताईऐवजी किचन रूममध्ये कुणी पाऊलसुद्धा टेकलं नव्हतं, पण आज गीताने किचन रूममध्ये पाऊल ठेवून सुलभाताईंचं मन जिंकलं होतं आणि सुलभाताईंच्या मनाला आनंदसुद्धा होत होता. 2 दिवसापूर्वी गीता आणि गणेश यांचे लग्न झालेले होते. गीता ही अतिशय साधारण परिवारातली होती. तिचे वडील हे कंपनीत जॉबला होते. गीताला लहानाले 2 भाऊसुद्धा होते, ते शाळकरी होते. गीता ही लहानपणापासूनच खूपच हुशार होती. तिचा लहानपणापासून अभ्यासामध्ये पहिला क्रमांक असायचा. गीता ही खेळामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये खूपच माहिर होती, पण तिचं स्वयंपाकघरासाठी खूपच वाकडेपणा होता. गीताने आपल्या घरी कधीच स्वयंपाक बनवला नव्हता, त्याच्यामुळे स्वयंपाकाचं आणि तिचं नेहमी वाकडापणाच होता. गीताची आई गीताला लग्नाआधी म्हणायची, तुला लग्न झाल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये जावंच लागेल आणि स्वयंपाक शिकावा लागेल, कारण तूच तिथली लक्ष्मी आणि तूच तिथली अन्नपूर्णा. गीता आणि गणेश यांची ओळख कॉलेजमध्ये झाली, कारण गीता खूपच दिसायला सुंदर होती. त्यामुळे गणेश गीतावर भाळून गेला आणि गीताला सुद्धा गणेश मनापासून आवडू लागला. त्यामुळे आता दोघंजण कॉलेजच्या बाहेर सुद्धा भेटू लागले. त्या दोघांचं पण शिक्षण कंप्लीट झालं. त्यांनी नोकरी शोधायचं ठरवलं. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.